महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅरिस्टर AR अंतुलेंची भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत शेकापचे जयंत पाटीलही उपस्थित होते। यावेळी त्यांनी शेकाप मनसेला आशीर्वाद देत रायगडचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरेंवर टीका केली। याबाबत अंतुलेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। अंतुले साहेब, तुम्ही आता ही निवडणुकीच्या आधी भूमिका घेतलेली आहे, शेकापच्या उमेदवारांना पाठिंबा दिला, आता मनसेचे बाळा नांदगावकर तुम्हाला भेटून गेले, त्यांना तुम्ही पाठिंबा दिलेला आहे। ही भूमिका तुम्ही का घेतली, याच्या मागची कारण काय? साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे की दुर्दैवाने ज्या माणसाने माझं बोट धरून जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारलं की नसताना माझा गुन्हा आहे, पाप माझं आहे। ज्याला मी MLAचं तिकीट देऊन MLAला निवडून आणलं, आमच्या भाऊ खानविलकर साहेबांचं तिकीट मागण्याचा हक्क होता असताना सुद्धा त्याला डावलून त्या ठिकाणी त्यांनी जे जे काय केलंय अनैतिक, कारण मी कधी आयुष्यामध्ये ऐकलं नव्हतं की कुठल्या एका माणसाचे 150 कंपन्या असतील किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त, ऐकू शकलो नाही। आणि याला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याच्या पूर्वी यांचं काय होतं परिस्थिती आर्थिक मला माहिती आहे, जिल्ह्याला सगळं माहिती आहे। हे स्वतः कुणाकडून कर्ज घेत होते, काय होते, यांना निवडून आणण्यासाठी खर्च कुणी केला? मी केला त्या काळात। आणि त्या माणसाला जर तिकीट मिळते आहे, NCPच्या वतीने असेल, पण NCPला जागा कुणी सोडली? जागा सोडताना हे तरी विचारलं पाहिजे ना की तुम्ही तिकीट कोणाला देणार आहात, तो स्वच्छ माणूस आहे ना? म्हणजे माझ्याच श्रीवर्धन मतदारसंघामध्ये पहिल्यांदा त्याला दिलं तिकीट आमदारकीचं। आमच्या काँग्रेसने पहिल्यांदा अर्धा जिल्हा दिला मावळमध्ये, तो NCPला दिला। त्याच्यानंतर गेल्या वेळी इलेक्शन नंतर लोकसभेच्या त्यांनी माझी जागा जी 57 पासून मी लढतो आहे, 1957 पासून 62 पासून सातत्याने निवडून आलो, ती जागा मला न विचारता मला न कळवता यांनी त्या तटकरेला म्हणजे NCPला दिली, म्हणजे NCPला दिली आणि तटकरेसाठी दिली। ही जी गोष्ट आहे काँग्रेसने केलेली, ती माझ्या मतदारसंघामधले लोक आणि जिल्ह्यामधले लोक हे कधीही विसरू शकत नाहीत। म्हणजे काय केलं आता बघा, पहिल्यांदा अर्धा जिल्हा दिला, नंतर माझा श्रीवर्धन मतदारसंघ असेंब्लीचा होता तो दिला याला, आणि त्याच्यानंतर आता पार्लमेंटचा मतदारसंघ रायगडचा दिला। म्हणजे रायगडच्या काँग्रेसवाल्यांनी करायचं काय सांगा तुम्ही? संजय गांधी यांच्या निधनानंतर अंतुलेंनी काँग्रेसकडून कुठलीही अपेक्षा दिली नव्हती आणि याच आता अंतुलेंवर काँग्रेसकडून कदाचित कारवाईचीही शक्यता आहे। त्यामुळे अंतुलेंनी सगळ्या बाजूने जर कारवाई झाली तरी त्याची मनाची तयारी ठेवलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।